क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोना पोलीस ठाण्यातील उलटा पालत अजूनही थांबेना। दुय्यम दर्जाचे अधिकारी पाटोळे यांची PSI पदावर अभोन्यात नियुक्ती, लवकरच सांभाळणार पदभार। डॅशिंग पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख। गेल्या काही महिन्यांपासून अभोना पोलीस ठाण्यातील बदल्या व नियुक्त्यांची मालिका सुरूच आहे। नुकतीच पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील यांनी दुय्यम दर्जाचे अधिकारी बबनराव पाटोळे यांची अभोना पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक PSI पदावर नियुक्ती केली असून ते लवकरच आपला पदभार स्वीकारणार आहेत। गेल्या 2 महिन्यांपूर्वी अभोना पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक API यशवंतराव शिंदे यांची बदली होऊन त्या ठिकाणी संदीप परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र गावातील 2 गटांमध्ये झालेला वाद थेट पोलीस ठाण्यात CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। परिणामी परदेशी यांची तात्काळ बदली करण्यात आली होती। त्यानंतर त्या ठिकाणी महिला पोलीस अधिकारी योगिता कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र अभोना पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक PSI पद रिक्त असल्याने नागरिकात संभ्रम निर्माण झाला होता। आता बबनराव पाटोळे यांच्या नियुक्तीमुळे पोलीस ठाण्यात स्थैर्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। बबनराव पाटोळे यांनी यापूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान कळवण, जळगाव, फैजपूर तसेच ओझर विमानतळ या ठिकाणी PSI म्हणून सेवा बजावली आहे। मनमिळावू स्वभाव, नागरिकांशी थेट संवाद साधून समस्या सोडवण्याची वृत्ती यामुळे त्यांनी जिथे जिथे सेवा दिली त्या ठिकाणच्या लोकांच्या मनात विश्वास संपादन केला आहे। अभोन्यात गेल्या 2 महिन्यांपासून वारंवार झालेल्या बदल्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम मात्र पाटोळे यांच्या नियुक्तीनंतर पोलीस ठाण्यात स्थैर्य निर्माण होईल आणि गावोगावी वाढणारे दारू, जुगारासारखे अवैध प्रकार आटोक्यात येतील अशी आशा अभोना पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे। बबनराव पाटोळे हे API योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यभार सांभाळणार आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अभोना, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।